संसाराचे अंग अवघेच व्यसने आम्ही या कीर्तने शुद्ध झालो. आता हे सोहळे झाले त्रिभुवन विषम भुवन सांडिले. ब्रह्मपुरी वास करणे अखंड न देखी जे तोंड विठाराचे. आता हे सोहळे झाले त्रिभुवन विषम भुवन सांडिले. तुका म्हणे आम्हा एकांताचा वास ब्रह्मी ब्रह्मरस शिव सदा. आता हे सोहळे झाले त्रिभुवन विषम भुवन सांडिले. पांडुरंगा करो नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपानेवा. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावने आद्यत्रयजननी देवांची. आत्मरूप गणेशो स्मरण सकळ विद्यांचे अधिकरण. तेथी बंधू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आठवण. काय माझी वाणी मानेल संतासी रंजवू चित्तासी आपुलिया. मस्तक हे पायावरी या वारकरी संतांना. भगवान पांडुरंग परमात्मा कैवल्य चक्रवर्ती संजीवनी समाधी घन ज्ञानराज मौली सर्व संस्थेतील गुरुवर्य आजी माझी विद्यार्थी सर्व श्रोते मंडळी उभी असलेली माझी सर्व टाळकरी गुरुबंधू मंडळी सर्वांच्या चरणी भक्तिभावाने नमस्कार करून सेवेकरता निवडलेला अभंग तुकोबारांचं ते गाथामध्ये शेवटचं एक निर्णयात्मक प्रकरण आहे. त्याच्यातला अभंग सेवेकरता घेतलेला आहे. थोडा पर्याय द्यायचा तो असा. आज ज्यांची सेवा होती त्यांचं वय आहे 94 वर्षाचं. इथे बसलेले असतात ते बघा. काल परवापासून इथे ते बसत असतात. संस्थेमध्ये सुद्धा जुन्या संस्थेतच उतरतात. पंढरपूरला सुद्धा दरवाजावर जागा असते तिथेच त्यांचं आसन असतं. त्यांचं नाव निवृत्ती महाराज चव्हाण. त्यांचं वय 94 वर्षाचं आहे आणि एक आदर्शवत जीवन जगणारे. त्यांचं अजून संस्थेत कीर्तन झालं नव्हतं. पण या वर्षी आम्ही असं ठरवलं बाबांचं साधं सुद्धा वागणं. बाबांना कल्पना आहे सगळ्याच आमच्या शिक्षकांना इतकं जीवन साधं आहे आश्चर्य वाटेल. परिसरामध्ये कुठे गेले तर 1 रुपया घेत नाही. टेलर काम करतात अजूनही. रोज 2 शर्ट म्हणा 1 शर्ट शिवतात. त्याचे जे पैसे त्याच्यावर परमार्थ करतात. वारी अन्नदान वगैरे वगैरे. आणि मग घरातला काही पैसा संस्थेच्या सेवा करता गेला पाहिजे म्हणून 5-7 वर्षापासून पंढरपूरलाही पंगत देतात. इथे आज त्यांचीच पंगत होती. आज त्यांचंच कीर्तन होतं. पण वयोमानाने म्हणा हा सोहळा पाहून रुईच्या जवळ गाव कीर्तनी म्हणून गाव आहे. आमचे गायकवाड साहेब बसले तर एकदम त्यांना चक्कर वगैरे आली. BP वाढला आणि आमच्या हनुमंताने मला फोन केला कीर्तनकार आले का. आता त्याला काय सांगावं काही नाही. मग मी त्याला म्हटलं तू सुरू कर. तर त्यांचा BP वाढलाय खूप. वयचा निवृत्ती महाराज चव्हाण असं त्यांचं नाव आहे.
हा चव्हाण की बर माझ्यातून शब्द होत असेल. त्यांची पत्नी 2 वर्षापूर्वी वारली. पूर्ण त्यांच्या तालुक्यातले संगमनेर तालुक्यातली पुढारी मंडळी आली होती. माझे स्वतः त्यांच्या पत्नीच्या दशक्रिया आपल्या उत्तर कार्याच्या निमित्ताने 11 जे करतात तर माझी सेवा होती. त्यांनी मलाच बोलवलं होतं. खरंच सेवाधारी मनुष्याचाच कीर्तन होतं आणि ते तुम्हाला ऐकायला मिळणार होतं. पण त्यांचा एकदमच बीपी वाढला. त्यांना 6ला दवाखान्यात ॲडमिट करणार आणि मला 6:30ला 10 मिनिटं कमी असताना फोन आला तुकारामला मला की मी कीर्तन करू शकत नाही. तसं नियमाने मी उद्या कीर्तन करणार होतो. पण आता ऐन वेळा सांग आमचं असं ठरलंय बरं का साहेब, डी भोसले साहेब, दरवर्षी फाडावर बाबांची सेवा असायची, विठ्ठल बाबा घुल्यांची 9मीला. आता आम्ही तिथं जवळ असल्यामुळे मग सर्वांना माहिती आहे. मग काही दिवसापासून आम्ही 9मीला सर्व शिक्षकांचे कीर्तन सुरू केले. म्हटलं मी निर्णय घेतला की आमच्या शिक्षकांनी की 9मीला घोलेबाबांची परंपरा चालवण्याकरता कार्तिकीच्या फळावर 9मीचं कीर्तन शिक्षकांचं इथे झालं. आता इथे सुद्धा अजून एकही शिक्षकाचं कीर्तन झालं नाही. तुमची कल्पना नसताना आम्हाला ते थोडी स्मृती ठेवावी लागते. एकही शिक्षक बाहेर त्यांचंच कीर्तन झाले. मग यावर्षी मी अध्यक्षांना शिक्षकांना विचारलं, म्हटलं यावर्षी आपण चतुर्दशीला एक शिक्षकाचं कीर्तन ठेवूया. मग त्यांना सर्वांना आवडलं. ते त्यांचं कीर्तनच झालं नाही. बाहेरगावी होतात, दुसरीकडे होतात, पण इथं जोग मारण्याच्या सप्ताहामध्ये अजून एकही शिक्षकाचं कीर्तन झालं नाही. मग या वर्षापासून माझ्यापासून सुरुवात होणार होती. तसं आम्ही सूर्यवंशी महाराजांचं उल्हास महाराजांना सांगितलं पण ते नाही म्हटले. आणि आमचे माऊली खूप हट्टी आहेत. हे ब्रह्मचारी लोक खूप हट्टी असतात. कदम माऊली नाही म्हणे तुमचाच नंबर आहे, तुम्हालाच पहिलं कीर्तन करायला म्हटलं. माझे कीर्तन बाबांच्या कालावधीत खूप झाले. मी तुम्हाला अभंग सुद्धा सांगू शकेल. पण 10-12 वर्षापासून मी काही इथेही सेवा केलेली नाही. पण म्हटलं माऊलीला, म्हटलं कदम माऊलीला आमचे भास्कर महाराज विचारूच नका. त्यांना कुठून विलक्षणता प्राप्त झाली, कुठून. मला तर असं वाटतं ते जर कीर्तन करायला लागले सगळे कीर्तनकारांचे कीर्तन बंद होते. त्यांच्या शक्ती ते करत नाही. कसं तरी ते मला आठवतं ते शिक्षक नव्हते तेव्हा मनुष्याराम सहस्रेशू ते माझ्या आग्रहाने त्यांनी प्रवचन केलं होतं. तोपर्यंत आता प्रवचन ही अतिविरक्तता आहे. अशी विरक्तता पांडुरंग परमात्मा भास्कर महाराजांची काढून मला द्यावी अशी जोग आता उद्या जर त्यांची तब्येत बरोबर राहिली तर उद्या त्यांची सेवा होईल. तर आपण जाहीर करत नसतो वगैरे. संस्थेची नियम बंधन आपण तंतोतंत पाळलेली आहे. कोणाचे कीर्तन वगैरे. आता पुंडलिक महाराजांची पण इच्छा होती, पण मी अतिशय प्रतिज्ञापूर्वक सांगतो चंद्रशेखर महाराज सोडून एकाचही इथं दुसऱ्यांदा कीर्तन झालं, एकाचही. ते अध्यक्ष जरी असते संदीपन महाराज, माझं सुद्धा नाही. एक वेळा सर्वांना आम्ही सेवा देतो. काही त्यांची अपेक्षा असते आम्हाला द्यावं, पण तसं आम्ही करत नाही. सगळ्यांची सेवा झाली पाहिजे हे एक आमचा उद्देश असतो अंतःकरणात. ते कीर्तन कसं असो पण जोग महाराजांच्या पुढे सेवा व्हावी या एक उद्देशाने आम्ही आल्यापासून ते सर्व शिक्षक बंधूंनी सहकार्य देऊन आम्ही बाहेर त्यांची रोज नृत्याने कीर्तन ठेवतो. फक्त चैतन्य महाराजांची 2 नंबरची सेवा आहे ती त्यांची ठराविक. काल्याचं कीर्तन सुद्धा ठराविक नाही. तुम्ही जर चिंतन केलं ते बाबांचं आणि शास्त्रीवांचे कीर्तन ते ठराविक आहे. बाबांची दशमी असते, शास्त्रीवांची एकादशी असते, पण इतरत्र शिक्षकांचे कीर्तन झाले नव्हते. असं उद्या त्यांची सेवा होईल. बरं त्यांना बरं वाटावं. निवृत्तीनाथ महाराज फार विरक्त मनुष्य. असा साधे सुधे कपडे रोज 1.5-2 शर्ट शिवतो रोज. अजूनही 94 वर्षाचं वय चालू आहे. आज सुद्धा त्यांनी आणि त्यांच्या गावाने 50,000 रुपये दिले पंक्ती. संकल्प गार्डनवाल्याची सुद्धा दोन्ही पंगत होती, कारण आज मोठी पंगत असते आणि त्याच्यामुळे दोघांची मिळून आज त्यांची पंगत होती म्हणून ते पंक्ती करा. दरवर्षी ते येतातच घेऊन चालले. निवृत्तीनाथ महाराज फार विरक्त करून आणि कदम माऊलीची खूप सेवा केली. सगळ्या शिक्षकांची सेवा केली. लग्न झाल्यानंतर आले तर लक्षात ठेवा मी मराठीत बोलतोय.
सांगते, लग्न झाल्यानंतर जात होते घरी. एकच मुलगा आहे, मुलगा छोट्याशा नोकरीला आहे, त्याच्यावर त्यांचा प्रपंच. पण मुलाजवळ 1 रुपया सुद्धा मागितला नाही. कीर्तनाला कुठेही गेले तर त्यांना घेऊन जातात. आणि कदम माऊलीचं पुण्यतिथीपाशी 42 वर्षापासून कीर्तन करतात. खेडला झुंग्याला, खेडला झुंग एवढी मोठी संस्था आहे की तुम्हाला कल्पना आहे. पण 42 वर्षापासून कदम महाराजांच्या पुण्यतिथीला, म्हणजे माऊली, आम्ही आमच्याकडे ते शिक्षक होते, कदम माऊलीच्या पुण्यतिथीला त्यांची सेवा असते. अशा एक विरक्त माणसाचा आज मृत्यू होता. असो, भगवंताने त्यांना, जोग महाराजांनी त्यांना पुन्हा शक्ती द्यावी, उद्या त्यांची सेवा व्हावी अशी प्रार्थना करून अभंगाच्या विषयाकडे वळतो. विठ्ठला विठ्ठला आता इथे सगळे अधिकार संपन्न माणसं आहेत. आता जास्त बोलण्यापेक्षा बाबांची, शास्त्रीयांची खूप सेवा झाली. संस्थेची सेवा या सर्व मोठ्या लोकांनी खूप केलेली आहे. आणि आळंदी सोडून जात नव्हती मंडळी, संस्थेतच सर्व कार्य करायचे. काही आमच्या 67ला नथसिंग बाबा फक्त बाहेर पडले. आम्ही 67ला सुटलो. नथसिंग बाबा काही मुलं घेऊन ठिकठिकाणी सप्ताह करायचे. पहिला सप्ताह नांदगावला केला होता, आमच्याच बातला घेऊन गेले होते. आम्ही सुटलो, हे म्हणे सर्व पोरांनो नांदगावला चला, आपल्याला मोठा सप्ताह. नांदगावचा सप्ताह 67 पासून आमच्या वेळेपासून सुरू झाला. बाबा अनेक खानदेशामध्ये म्हणा, जिकडे बोलवतील तिकडे एक दौरा त्याला नाव होतं, ते कीर्तन. पण सर्व फक्त महिन्यातून घोलेबाबांचे 2 दिवस पाठ नसायचे. दशमीला पाठ घेऊन जायचे, एकादशीला थांबायचे, पण द्वादशीला पुन्हा, एखाद्या त्रयोदशीला, पण द्वादशीला पुन्हा पाठाला हजर व्हायचे. असं घोलेबाबांचं नियम होतं. महिन्यातून फक्त 1.5 किंवा 2 दिवस. हे सर्व शिक्षक आमचे. बाबा तर बाबांची वारीच नव्हती, बाबांनी आळंदी सोडलीच नाही बरं का. आता हे सर्वांचं काय वर्णन करावं. या सर्वांच्या पुण्यामुळेच खरी ही संस्थेची चांगल्या प्रकारची देखभाल झाली. खरी त्यांची पुण्य. आम्ही तर एक निमित्त आहोत. आमची सर्वांची सेवा म्हणजे एक त्यांच्यापेक्षा एक कणभर आहे, पण आम्ही त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून जगण्याचा प्रयत्न करत आहोत. तुम्हाला फोन करणार होतो, पण तुम्ही म्हटलं मला जायचंय. विठ्ठल विठ्ठल माझ्या ऐकण्यात ते फरक झाला. असो, हा सर्व परिहार दिलेला आहे. पुढच्या वर्षापासून मात्र एक शिक्षकाची सेवा निश्चित या ठिकाणी. तशी आम्हाला पौर्णिमेला करायचं ठरलं, पण यावेळेला चैतन्य महाराजांना थोडी अडचण होती आणि त्यांनी पौर्णिमेची सेवा घेतलेली आहे. असो, हा सर्व परिहार अंतःकरणात जे साठवलेलं असतं ते सांगितल्याशिवाय राहत नाही. तुका म्हणे मेघ नाचली मोरे लपविता खाली होत नाही. तर तुकोबारांच्या वक्तीप्रमाणे आता सर्वांचं नाव घेण्यापेक्षा बाळासाहेब सुद्धा आमच्या भोसले महाराजांची परंपरा चालून नाही. माझ्यावर खूप प्रेम होतं भोसले महाराजांचं, जयराम बाबांचं. मला नावानिशी म्हणायचे, बाजीराव झाली का देव पूजा, खूप प्रेम असायचं आमच्या संस्थेवर. बाबांचं बाबा संस्थेचे विद्यार्थी, त्यांची परंपरा आमचे शिवाजी महाराज चालून राहिलेले. सर्व माझ्या गुरुबंधूंना सर्वांना पुन्हा मस्तक ठेवून नमस्कार करतो आणि अभंगाच्या विषयामध्ये बोलतो. विठ्ठला शास्त्रामध्ये 3 प्रकारच्या प्रचिती सांगितल्या. 3 प्रकार प्रचिती. प्रचिती शब्दाचा अर्थ हा शास्त्र वाङ्मयातला आहे. विचार सागर वृत्ती प्रवास म्हणजे वेदांत शास्त्राचा प्रचिती हा शब्द आहे. आणि आमचा साधा शब्दाचा पूर्ण असेल अनुभव. अनुभवालाच प्रचिती हा शब्द वेदांत शास्त्राचा आहे. प्रचिती म्हणजेच अनुभव आणि अनुभव म्हणजेच प्रचिती. ती 3 प्रकारची. एक आहे शास्त्र प्रचिती, दुसरी आहे गुरु प्रचिती, आणि तिसरी आहे आत्मप्रचिती. शास्त्र प्रचिती म्हणजे शास्त्रातलं एखादं वाक्य गुणगुणायचं, लक्षात ठेवायचं, सांगत सुटायचं, असा वागा, तसं वागा. तो वागू का न वागू, पण शास्त्रातलं म्हणा, हरिपाठातलं
जगद्गुरु तुकोबाऱ्यांचं एखादं प्रमाण लक्षात ठेवायचं आणि तसा वागण्याचा प्रयत्न करायचा. उदाहरणच द्यायचं असं ज्ञानोबाऱ्यांच्या हरिपाठात लटिका व्यवहार एखाद्या प्रेताला पोचला जात होतो आणि इतका वैराग्याचा गप्पा मारतो बास कोणी कोणाचं नाही सर्व खोट आहे अमुक आहे धमुक आहे त्याचं वाक्य त्याचं बोलणं शेजारचे लोक ऐकतात ते म्हणतात हा का आत्ताच आता हिमालयात बोलणार आहे इतक्या गप्पा मारतो पण घरी येतो आंघोळीला जर पाणी तापवलं दिसलं नाही सगळ्यांचा उद्धार करतो सगळ्यांना बोलतो ही शास्त्र प्रचिती. दुसरी आहे गुरु प्रचिती. गुरु अनुभवाप्रमाणे वागणं गुरुंचं नाव पुढे करणं. आमचे गुरु उभा बुक्का लावायचे आडवगरणं लावायचे भस्म लावायचे वगैरे वगैरे असं नेहमी करता गुरुचं नाव पुढे करणं त्याला गुरु प्रचिती म्हणजेच गुरु अनुभव म्हणतात. नोकरीच्या गावाला असताना एक 7-8-10 म्हातारे माझी नुकतीच बदली झाली ते आले 4-4:30च्या दरम्यान. मी त्यांना नमस्कार केला बाहेर होतो का म्हटलं कुठले तुम्ही आम्ही आंबाळचे म्हटलं आमचा आंबाळे पण आश्रम आहे म्हणजे तुम्ही पांडुरंगांचे भाऊ आहेत म्हटलं हो म्हणजे मग म्हटलं का म्हटलं मग तुम्ही आता कसं आल्या संध्याकाळी यावं मग आमचा मुक्काम असतो. आमची महागी वारी म्हणजे गुरु परंपरेची सकाराम महाराजांचा आणखी एक नावाचा एक वासुदेव महाराजांचा संस्थान आहे त्यांच्याच बोलवीचं आहे पण सकाराम महाराजांची म्हणजे प्रसिद्धी जास्त आहे ते संस्थान छोटे आहे ते महागौरीला जातात गुरु परंपरा आमची मागी वारी म्हणून त्यांना म्हटलं बाबा कार्तिकीला जाता आषाढीला जाता या महिन्यात तुम्ही कसे म्हणून आमची महागी वारी असं गुरूंचं नाव पुढे करणं त्याला गुरुप्रचिती असं म्हणतात. तिसरी आहे आत्मप्रचिती. बंधूंनो सगळ्यांची माफी मागून बोलतो आत्मप्रचितीचं जर सोंग घेतलं तर ते आत्मप्रचिती लोक त्याची सर्ती करत नाही मान्य करत नाही. रामेश्वर शास्त्री म्हणतात मी तुकोबाऱ्यांच्या पायी मस्तक ठेवलं पण केव्हा ठेवलं तुकिता तुलने
मी त्यांच्या पायी मस्तक ठेवलं केव्हा एका पाड्यात ब्रह्माला टाकलं, एका पाड्यात तुकिता तुल म्हणून रामेश्वर शास्त्री त्यावेळेच्या वैदिक शास्त्रज्ञ पंडितांना बजावतात. पंडित वाचक अथवा दशग्रंथी परिसरेन पवती तुकयाची. असाल ज्ञानी, असाल पंडित, पण आत्मावर अनुभवाच्या बाबतीत तुम्ही तुकोबारांची बरोबरी करू शकता. बजावले त्यावेळेच्या शास्त्रज्ञांना रामेश्वर शास्त्री नाही, पंडित वाचक अथवा दशग्रंथी परिसरेन पवती तुकयाची. दुसऱ्या पदव्या छापता येतात पत्रिके, मृदुंगमणी म्हणा, गायनाचार्य म्हणा, भागवताचार्य म्हणा, या पदव्या पत्रिकेत लावता येतात. आत्मा नावाची पत्रिका लावता येते. जर त्याने लावली तर लोक त्याला मूर्खाच करतात. आत्मवानाची म्हणजे पत्रिका नाहीये, त्याच्या क्रियेवरून त्याच्या आचरणावरून हा आत्मान होवी आहे हे ठरवलं सांगावं लागत नाही. अशा आत्मानुभवामध्ये जीवन जगताना तुकाराम महाराजांकडे एक मनुष्य आला. का हो महाराज, तुमचा प्रपंच वगैरे व्यवस्थित चालू आहे ना? तुम्ही मुलाबाळांकडे लक्ष देतात ना? जिजाबाईने सांगितलं ते धान्य किराणा भरून देतात ना? महाराज म्हटले, नका मजपासी वदो प्रपंचा देशे, वदो प्रपंचा देशे, वदो प्रपंचा देशे. अचानक शोधा तो म्हणे, महाराज तुम्हाला प्रपंच एवढा का विटाला? अरे म्हणजे तुला माहिती नाही, प्रपंचाचं स्वरूप आम्ही ओळखलंय. येणे मज भोगविल्या खान नसता छंद लागला, माजलो मी माझे भरून केली ओढणी विटंबना, म्हणून रुसलो संसार सर्पहा विखार पांढरा तुझशी अंतर रे दातारा, याची दावेदारा निमित्त. ते प्रपंचाचं स्वरूप आम्ही ओळखलं पण आम्ही प्रपंच करत नाही, आम्ही कीर्तन करतो, भजन करतो. हा विषय आजच्या अभंगाचा पहिला. संसाराचे अंगे अवघे जग सरे, 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 संसाराचे अंगे अवघे जग
प्रपंच का करत नाही? चौघ ब्रह्मचारी होते, कडकडीत ब्रह्मचारी, चौघ बंधू पैलवान होते. ऐकलंय तुम्ही नेहमी चरित्र. म्हणे तुम्ही का करत नाही प्रपंच? आम्हाला त्याचं स्वरूप कळलं. ज्याला प्रपंचाचं मिथ्यात्व आणि परमार्थाचं सत्यत्व कळालेलं आहे तो या जगात छान आहे. प्रपंचाचं मिथ्यात्व आणि परमार्थाचं सत्यत्व ज्याला कळलं त्याला गीता शहाणा म्हणते. ज्ञानोबा त्याला शहाणा म्हणते. नाही अज्ञाना वाचून निंबुळ त्या संसाराचं ययाचे असिले पणे टवाळ मिथ्या. आईसे झाड शिनसाळ देखिले जेणे तया तेगा पंडू सुटा. मी सर्वज्ञ ही म्हणे जाणता पै वाग्ब्रह्म सिद्धांता वंदितोषी. म्हणून बंधूंनो, मानवी जीवन जगत असताना प्रपंचाचं मिथ्यात्व कळलं आणि परमार्थाचं सत्यात्व कळलं. हे तुकोबारांना कळलं होतं. म्हणून व्यसन शब्द. व्यसन याचा अर्थ संकट, व्यसन याचा अर्थ दुःख. संसाराची अंगी अवघीच व्यसने हजारो प्रमाण आहे. संसार दुःख मूळ वगैरे वगैरे. दुःख बांधवडी या संसार सुख असा संसार दुःखरूप आहे. म्हणून शहाणी माणसं करतात संसार, पण कसा करतात ते सर्व तुम्हाला माहिती. आली तर कमळ जळी दे. तुकोबारांचा तसाच संसार, नामदेव महाराजांचा तसाच संसार, एकनाथ महाराजांचा तसाच संसार. संसारात चिटकले नाही. आता आपलं चरित्र मी सांगण्यापेक्षा माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त माहिती. मी सांगितलं पाहिजे. संसाराचं स्वरूप दुःख देणारा असल्या कारणाने महाराज म्हटले, जोग महाराज आम्ही संसार केला नाही. म्हणून मग तुम्ही काय करता? म्हणजे आम्ही कीर्तन करतो, नामस्मरण करतो. लक्षात आलं? कीर्तनाने, कीर्तनाचे तसे पुष्कळ प्रकार आहेत. नाम कीर्तन आहे, स्वरूप कीर्तन आहे, लीला कीर्तन आहे, क्रीडा कीर्तन आहे, ध्यान कीर्तन आहे. हे सगळे प्रकार जुन्ना महाराजांनी हरिपाठी वर्णनात दिलेले. खूप सुंदर व्याख्यान केलं. आपण आता थोडं कीर्तनाचे प्रकार आहे. सगळे ध्यान कीर्तनच आहे, क्रीडा कीर्तनच आहे. भगवंताच्या क्रीडा डोळ्या पुढे आणायच्या. भगवंताच्या मुलांवर कसा खेळ खेळत होता, कसा इकडून तिकडे जायचा, पळायचा, हे चरित्र डोळ्या पुढे आणायचं. त्याला क्रीडा कीर्तन म्हणतात. नाम कीर्तन सगळ्यांना माहिती आहे. भगवंताचं नाम करणं. आपण याचे करतो कीर्तन, पण या कीर्तनाची परिणती नामात झाली पाहिजे. विठ्ठला विठ्ठला. म्हणून महाराज म्हणतात कीर्तन सांग कीर्तन सांग झोकूनच देत नाही. झोकून घेतलं पाहिजे, तेव्हा त्या नामावर प्रेम जडलं जातं. लक्षात. आपण झोकत नाही. आज का कधी उठलेले एखाद्या रात्री केलाय का देवाचा धावा? बोलले का देवाशी माऊलीशी? बोलत असाल, रात्री उठून भगवंताचा धावा करत असाल तर तुम्ही सर्वजण पुण्यवान. कृती करा ना. मी उपदेशक या नात्याने बोलत नाही, बंधू या नात्याने बोलतोय. हे शरीर त्याच्याकरता दिलंय. कीर्तन करत 2 तास व्याख्यान करतो, पण 3 तास मोबाईलशी बोलतो.
हातात माळा घेत नाही, हातात माळा घेत नाही, शरीराचं मिथ्यात्व सांगतो, असं वाटतं की हा का कुठकीच, पण नामात झोपून घेतलं जोपर्यंत. म्हणून तुकोबारांना असं म्हणावं लागलंय, धन्य मी मानिन आपुले संचित राहिलीसे प्रीत तुझे. तुम्ही सर्व कीर्तनकार आहात, ठेविलीसे प्रीत तुझे नामे असा पाठ नाहीये. तुकोबारांना असा पाठ टाकता आला असता, धन्य मी मानिन आपुले संचित राहिलीसे प्रीत तुझे नामी. ठेविलीसे प्रीत, ठेवणं वेगळं आणि राहणं वेगळं आहे. ठेवण्यात आग्रह आहे, चपाती घ्या, 2 गुलाबजामुन घ्या, थोडसा निंबू बरोबर भात घ्या, आग्रह आहे. तुकोबारे म्हणतात तसं नाही आमचं, तसं नाही. माझी मज झाली अनावर वाचा, छंद या नामाचा घेतो. म्हणून ठेविलीशी प्रीत आहे, असं नाही राहिलीशी प्रीत. नामावर जोपर्यंत झोकून घेत नाही मनुष्य, तोपर्यंत कीर्तनाने मनुष्याची शुद्धताच आहे. आमच्या महाराजांनी दोन्ही प्रकारचे प्रमाण म्हणून दाखवलं. लक्षात आलं का? तुमचे काकांनी, सोपन काकांनी पुढचंही प्रमाण फार त्यांनी गोड म्हटलं. लक्षात ब्रह्मभूत काय होत असे कीर्तनी, कीर्तनात इतकी शक्ती आहे, इतकं सामर्थ्य आहे या कीर्तनामध्ये. भगवंताच्या योगाने या 3 गोष्टी असतात आणि त्याच्यामुळे कीर्तन हे सगळ्या जगात पवित्र झाले. कथा त्रिवेणी संगम, देव भक्त, तुम्ही आपण सर्व भक्त, देव भक्त आणि नाम तिथींचे उत्तम शरण रज वंदिता. फल जळती दोषाचे डोंगर, पापाचे परतच्या परत नसतो. इतकी सामर्थ्य, इतकं शक्ती आहे. शुद्ध होती नारी, पहिल्यांदा स्त्रियांचा विचार केला. आता गव्हर्नमेंटने 50% आता जागा जाहीर केल्या. आमच्या तुकोबारांनी 500 वर्षापूर्वी जाहीर केले. पहिल्यांदा मान. शुद्ध होती नारी, नंतर नर गाती. ओट्यावर बसून, खाटीवर बसून ऐकत, पण सादर ऐकत. जे पवित्र हरी कथा
शरण आलो म्हणा समोरीला शरण आलो मेहनत भावानी भक्ती काही मती मंद सर्वज्ञान. आपलं चरित्र सांगा ना तेव्हा. भावानी भक्ती काहीच नाही मती मंद सर्वज्ञान बहुरंकवणे रंकाहुनी मन स्थिर नाही माझी इंद्रिय धावता सकळ खुंटलिया शांती निवृत्ती जवळी नाही सकळ निवेदिला भाव तुझे पायी ठेविला. बोला ना असं देवासी. न बोलसी तरी कळले देवा लाजसी आपुली आणा तुझं मी घालीत नाही दीड केशवा कासयाची तरी आपुला हा भार मदसी बोलो नेहमी माझा तुझं नव्हे अंगिका मग विचार तू कोणा सतत सतत देवाशी बोलतो. आपण टाट्याशी बोलतो पण देवाशी बोलतो. माऊलीशी बोला नाही खरं सांगा ना माऊलीला तो तुमचा पुण्याचा दिवस नाही. विठ्ठला रोज 21 माळा जपा. मी कीर्तनवर बोलतोय 21 माळा जपल्या पाहिजे पण वेळ नाही ना. ज्यांना 11 जपा नाही वेळ ना 1 जपा. 17-18 मिनिटामध्ये देवाची 1000 नावं घेतले जातात. माळेला वेळ लागतो. रामकृष्ण म्हणेला 22-23 मिनिटामध्ये देवाची विष्णू नामामध्ये 1000 नाव म्हटलं जातं. कारण ते हा प्रयोग आहे. देवाच्या नावावर प्रीती झाली. तुकोबाई नुसतं सांगत नाही. तुकाराम महाराज आम्ही कीर्तनच केली. काय तो देखावा असेल तुकोबाईंच्या वेळेचा विचारच करता येत नाही. आपली बुद्धी थांबते. कसे तुकोबारा गळ्यामध्ये विना घालून असा तो रस्ता त्यांनी चिकन करून ठेवला असेल जसं सिमेंट होतलेला असेल. रामकृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय राम हरे राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण. का त्यांची जिजाबाई भाकरी आणत होती का न होती याची सुद्धा शुद्धी नव्हती. याला म्हणतात कीर्तन. याला म्हणतात झोकून घेणं. याला म्हणतात देवाचं नाव नितांत काही आवडायला नको. जीवी जिया जीवा प्रेम भावा जिया तुझं वाचोरी केशवा. आपलं पाव बटावर जेवढं प्रेम आहे तेवढं सुद्धा देवा असं तुम्ही तुमच्या पायी मस्तक ठेवतो. देवाच्या नावावर प्रेम करा. तुकोबारा 41 वर्ष 1 महिना 13 दिवस मृत्यू लोकात राहिले पण तेवढ्या काळात तेवढ्या याच्याविषयी वाद आहे. मला वादात पडायचं नाही. कोणी 51 सांगतं कोणी 55 सांगतं त्या वाद. पण एवढ्या वयामध्ये तुका झाला असेल कळस ही स्थिती प्राप्त करून घेतली. ही कीर्तनाची शक्ती. म्हणून महाराज म्हणतात आम्ही कीर्तन केली संसाराचे अंगी अवघीच व्यसने आम्ही या कीर्तने शुद्ध झालो. म्हणून एवढं करा. बाकीच्या सगळ्या वस्तू मिळतातच. कीर्तन मिळेल प्रवचन मिळतील. आपला संसार देवावर सोपवणं आपल्यावर सोपवू नये. देवा तू जसं करशील तसं. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात आम्ही कीर्तन केली. त्या कीर्तनाचा काय परिणाम झाला तो विषय आजच्या. आता हे सोहळे झाले त्रिभुवनी. आता हे सोहळे त्रिभुवनी. आता हे सोहळे झाले त्रिभुवनी. आता हे सोहळे झाले त्रिभुवनी. आता हे सोहळे झाले त्रिभुवन. आता हे सोहळे झाले त्रिभुवन. आता हे सोहळे झाले त्रिभुवन. विषम धोऊन सांडिले. विषम धोऊन सांडिले. आता हे सोहळे झाले त्रिभुवन. आता हे सोहळे झाले त्रिभुवन. आता
कीर्तनाच्या बद्दल आपण पुष्कळ बोललो, पण आपण जेवढं कीर्तनामध्ये द्यायला पाहिजे थोडा देत नाही आपण. वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात, संसाराचा बोध वाहता लागला मरणाला, नेसी साथी कुणाला. बोल बोल बोल. धनदारा सुत नाती पोती व्याप करोनी बसला, प्रेम न केले शेजाऱ्यावर दुसऱ्या पाहुनी हसला. मान नाही अन कीर्ती न काही उगाच फिरला हेला. हाही शब्द तुम्हाला समजतो का थोडस काहीतरी झोकून द्या. पुन्हा मी का आलो मला हे म्हणायचं होतं म्हणून. तुकाराम महाराज म्हणतात, आम्हाला सगळं जगत पवित्र दिसायला. आता सोहळे म्हणजे पवित्र. ब्राह्मण नसतात त्यालाही सोहळं म्हणतात, पण सोहळे शब्दाचा अर्थ पवित्र. आम्हाला सगळं जगत पवित्र दिसत. दुर्योधनाला त्याच सभेमध्ये सर्व वाईट दिसत होते. आपल्या युधिष्ठिराला सगळे लोक चांगले दिसत होते. तुम्हाला माहिती आहे, पवित्र जसा चष्मा लावला तसं जगत बरोबर. बिरबला राजाने सांगितलं सगळं जगत हिरो दिसलं पाहिजे. हिरवा रंग देऊ म्हणून, हिरवा रंग देऊ म्हणून. तुम्हाला काय राजाचं डोकं तेव्हा जगाला कुठे देता येईल का? घराला देता येतो, ओट्याला देता येतो वगैरे नाही. म्हणजे किती पैसा खर्च झाला. 8 दिवसाची मुदत दिली होती, तुम्हाला गोष्ट माहिती आहे. मग 8 दिवस झाले, 8व्या दिवशी उजाडला. कारण म्हणे बिरबला तुला सगळ्या जगाला हिरवा रंग द्यायला लावलेला, तू देत नाही म्हणे. नाही म्हणे महाराज लाखोने लोकांना काम करतायत, फक्त आपला वारा राहिलाय, सगळ्यांना दिला म्हणे. बोलता बोलता बिरबला वरती गच्चीवर घेऊन गेला. बिरबल बोलता बोलता म्हणजे वरती चला तुम्हाला दाखवतो म्हणजे सगळं. आणि वरती नेल्याबरोबर बिरबलानं काय केलं, आपल्या डोळ्यातला म्हणजे खिशातला हिरवा चष्मा काढला आणि राजाच्या डोळ्यात घातला. अरे सब जग हरा जसा चष्मा तसा जगत दिसतो. म्हणून आता हे सोहळे झाले त्रिभुवन, आमच्या जवळची विषमता भेद गेला. आमच्या जोग महाराजांच्या जवळ जातीची जर विषमता असती एवढं कार्यच घडलं नसतं. विठ्ठल विठ्ठल 106 वर्ष झाले. सगळ्यांना या वारकरी शिक्षण संस्थेची दारं खुली केली. संस्थेत जातपात नाही, पेट्या लावलेल्या असतात, पण कोणीच कोणाला विचारत नाही. विषमता गेली, भेद गेला पाहिजे. लक्षात आला का? या रे या रे या रे लहान थोर, या रे या रे लहान थोर, या ते भलते नारी नर, या ते भलते नारी नर, करावा विचार, आम्ही खोलीत बसलोय. कस का होईल आपण 550 पोरं. पण आम्ही आता थोडंसं काही बंधनं ठेवली आहेत. ज्याला 25 मार्क पडले 50% त्यालाच प्रवेश दिला. इतर तर मुलांचं आता कारण की काही थोडेसे बंधन असल्याशिवाय ही संस्था सांभाळता येणार. बाबांचा समज वेगळा आहे. बाबांचा सगळ्यात पोर नाही.
दृष्टी वेगळी येणार आणि खरं आहे ते, पण काही बंधनं थोडेसे पाळावे लागतात म्हणून आम्ही बाबांना सांगत नाही. या गुप्त गोष्ट आमच्या शिकायला जातात. बाबांपुढे येतच नाही आम्ही. मला म्हणतात ते तुम्ही सांगायचं. म्हटलं बाबाला सांगायचंच नाही. किती पोरं घेतले का काय. द्वैत जायला पाहिजे. जोग महाराजांचा मामा साहेबांचा द्वैत गेला. काही लोक आक्षेप घेतात, चुकीचा आहे तो आक्षेप, चुकीचा आहे. मामांच्या काळामध्ये मामा सर्व करू शकले असते. सर्व ब्राह्मणाचेच पोरं घ्या, ब्राह्मणाचेच विश्वस्त करा, ते मामा करू शकले असते. काय शक्ती नव्हती मामांमध्ये, पण नाही. मामांच्या वेळेला विठ्ठलबाबांच्या हातात कारभार दिला. ब्राह्मण होते हे मी स्वतः बाबांनी सर्वांनी पाहिले. मोठ्या बाबांना विठोबा म्हणायचे, विठोबा तू लक्ष दे, यांच्या नादी लागू नको. मग एखाद्या मोठ्या माणसाच्या तसं नाही, द्वैत केलं पाहिजे. आमच्या मामांचं द्वैत गेलं होतं. जो सगळेच लक्ष्मण महाराज आणि खरी तर संस्था काढण्याचं सर्व श्रेय मी तरी मारुती महाराजांना देतो. त्यांनी लावून धरलं. जोग महाराज संस्था काढात, कारण दुसऱ्या संस्था होत्या म्हणून जरा मारुती महाराजांनी जास्त कष्ट घेतले. यांचं सगळ्यांचं तर आहेच आहे, सगळ्यांचेच आहे, पण मारुती महाराज गुरु कारण की ते स्थानिक होते ना, हार्देचे, त्यांना कल्पना होती म्हणून द्वैत नव्हतं. असो म्हणून महाराज म्हणतात विषमा दोन सांडिले. 2 वेळा सांगतो विषमाता गेली पाहिजे. 13 अध्यात्या यांची नामे ही अनामे. सगळ्यांचं नाव वेगवेगळं आहे. यांची नामे ही अनामे, अनारीसे वर्तने, वागणूक वेगळी, वेशही सिनाने अभियांचे, आईसे देखोनी किरटी, भेद सुसिहन पोटी, तरी जन्माची या कोटी राहसी निघून. जर द्वैत जवळ असलं, कोट्यावधी जरी जन्म घेतले तरी तो जन्माच्या फेऱ्यातून मुक्त होत नाही. म्हणून विषम दोन सांडलेले. आमची विषमता गेली, भेद गेला, आम्ही आमच्या ब्रह्मानंदात ब्रह्मपुरात राहतो. हा विषय आजच्या अभंगाच्या 3ऱ्या. ब्रह्मपुरी वास करणे अखंड, 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 ब्रह्मपुरी वास करणे अखंड. नदीचे तोंड विचाराचे, नदीचे तोंड विचाराचे, आता हे सोबळे झाले त्रिभुवन, आता हे सोबळे झाले त्रिभुवन. नदीचे तोंड विचाराचे, नदीचे तोंड विचाराचे, आता हे सोबळे झाले त्रिभुवन, आता हे सोबळे झाले त्रिभुवन. बघा आमचा ज्ञानोबांचा आयुष्य केवढा छोटासा पोरगा आहे. किती सुंदर आमचे म्हणणारे सुद्धा. म्हणून तुकोबाने जे विशेषण दिलेत ना ते सार्थक आहे. ज्ञान्यांचा गुरु राजा महाराज. सगळ्या आनंदी करत गायक असतील, वादक असतील. खरंच मला तर कौतुक करावंसं वाटतं. काय माऊलीचं ऐश्वर्य आहे. तुकोबाने 500 वर्षापूर्वी लिहिलंय, पण ती प्रचिती वारकरी शिक्षण संस्थेमुळे आता पाहायला मिळते. विठ्ठला विठ्ठला मुलं आता नुकतेच सुटलेत संस्थेत. काय स्वरात तालात म्हणतात मॅडम. काय एकांचं म्हणणं वाजणं
त्यांना असं म्हणावं लागतं, तुम्ही किती पैसे दिलात म्हणजे तुमचं वाजणं आणि म्हणणं बंद करा. असं कसं सांगावं लागतं, तुमचं वाजणं म्हणणं बंद करा, आमचे पैसे. असं हे जोग महाराजांचं ऐश्वर्य, हे मामांचं ऐश्वर्य, हे आमच्या शिक्षकांचं ऐश्वर्य. म्हणून ब्रह्मपुरी वास, आम्ही आता आमच्या ब्रह्मपुरात राहतो. ब्रह्मपूर म्हणजे वरती नाही बरं का. आता काही दिवसांनंतर आमच्या पुढची पत्ती म्हणजे पिढी लोक वरती राहायला जाणार आहे. झाले घर बांधणे सुरू झालेत वरती. ब्रह्मपूर म्हणजे वरती नाही, ती एक अवस्था आहे, शरीराची एक वृत्ती आहे आणि त्याच्यात आम्ही राहतो. काय तुकोबारांचा मूळ अभंग. तुकोबारा म्हणतात आम्ही आमच्या ब्रह्मपुरात राहतो. कोणता? सहज मी आंधळा सहज मी आंधळा. हा जन्मांध नाहीये, हा देवा करता आंधळा झालाय. देवा करता आंधळे व्हा, देवा करता बहिरे, देवा करता मुके व्हा. महाराज म्हणतात सहज गांधारी आंधळी होती का? बहिणींना माहिती, मला उत्तर नकोय. गांधारी आंधळी नव्हती, पती करता आंधळी झाली. माझ्या पतीला दिसत नाही ना म्हणून पट्टी बांधले, असा आंधळा. सहज मी आंधळा गा निज निराकार पंथे, वृत्ती हे निवृत्ती झाली, जन दिसे तेथे मी माझे हरपले, ठाई जेथेंच्या तेथे अदृश्यतेची झाले, काही दृश्य जे हो. हे ब्रह्मपुरी वास करणे अखंड, त्याचं फल न देखी जे तोंड विटाळाचे. महाराज म्हणतात आम्हाला विटाळ शिवला नाही. श्रीचा जो 4 दिवसाचा देवधर्म तो इथे विटाळ शब्दाचा अर्थ नाही, तो त्यांचा नैसर्गिक धर्म आहे. इथे विटाळ शब्दाचा अर्थ आहे परस्त्री आणि परद्रव्य. हा खरा विटाळ. परद्रव्य परनारी येथोनी जो तुरी तोची सोळा. परद्रव्य परनारी यांचा धरी विटाळ असे प्रमाण आहेत पुष्कळ. आहे आमचे माऊली आहे तिथे. मला काही पाठांचा विषय माझ्या डोक्यामध्ये तुकाराम नाही, माझ्या सर्व डोक्यात वावचर घालून दे. विठ्ठल विठ्ठल हा खरा विचार आहे. आता मी जास्त बोलत नाही, खूप खूप बोला असं वाटतं या विषयावर. ह्या खऱ्या विठ्ठल आपण सावध राहा. तुकोबारांना हे दोन्ही विठ्ठल शिवले नाहीये. तुम्हाला सगळं चरित्र माहिती आहे, सगळं माहिती आहे. परत श्री डोंगरावर गेली आई म्हणून, परत याला ताकद लागते, याला वैराग्याचं बल लागतं, तेव्हा आई म्हणून पाठवता येतं. आता रस्त्याने धक्का देणार तर हजारो आहेत, काय साधतं का त्यांना? एका मुलाने एका मुलीला विचारलं, म्हणजे आताची स्थिती सांगतोय, म्हणजे तुझ्या घरात किती वाजले? म्हणे
मुलगी शहाणी होती, हुशार होती. एक चप्पल काढली आणि एक ठेवून दिली. 1 वाजला म्हणजे तो गाल सोडतच बाहेर पडला त्याला त्याचा. तो मित्र म्हणला, कारण म्हणजे पोट्टी काय खरा म्हणलं. मी तिला विचारलं किती वाजता तुझ्या वेळा. तिने पायात ठिकाणी एक ठेवली. तो मित्र म्हणाला तू बरं झाला तिला 12 वाजता भेटला. मोजून आताची ही स्थिती आहे. आणि एकांतात आमच्या तुकोबारांनी आई म्हणून परत पाठव. किती वैराग्याची निष्ठा, किती कडकडीत वैराग्य असलं पाहिजे. म्हणून धनाचा विकार स्वीकारला नाही. तिथूनही बाजूला राहिले. शिवाजी महाराजांनी पाठवला परत केला. पण तरी शिवाजी महाराजांनी तुकोबारा जिथे बसतात तिथे ठेवला होता. सर्वांना कथा माहिती आहे. तुकोबार आले, तो नजरा पहिला तर शिव म्हणे तुझ्यावर मी बसणार नाही. आहे का आपली एवढी वृत्ती? म्हणून निदान गाडीत बसल्यानंतर तरी पाकिट उघडत जा. त्यांच्या समोर म्हणू नका. आम्ही एका गावाला चाललो होतो आणि तो मध्येच कीर्तनकार उभा होता. म्हटलं का तुमचं कीर्तन झालं, आम्ही तर आमचं गावचं कीर्तन करून म्हणलं. नाही म्हणे महाराज पाकिट मोजलं 10,000 रुपये कमी भरतात म्हणे. मग त्यांना घ्यायला पाठवलं म्हणे. मग काय या प्रमाणाचा काय अर्थ सांगायचा? आपल्या संस्थेची आयाची वृत्ती आहे ही. पहा ना, संस्थेने पैशांचा निषेध आयाची वृत्ती. जे दिलं ते बोलायचं नाही, बोलायचंच नाही. ही आयाची वृत्ती. जास्त वैरागी दाखवू नका. नको 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 नको. नंतर फोन करायचा तुम्ही काहीच दिलं नाही. मग कशाला नको नको म्हटलं. संस्थेची ही रीत आहे. जे दिलं ते. त्याने 2 रुपये जरी दिले असतील, आम्ही 2-2 रुपयावर कीर्तन केलं. आमच्याकडे 5 रुपये भरत झालं. 5 अर्थात तो काल वेगळा होता. ते प्रवचन भरत माऊली प्रवचन करावं लागत होतं दोन्ही. तेव्हा 5 रुपये मिळायचे. सकाळचं प्रवचन 4 वाजताचं प्रवचन आणि एक कीर्तन तेव्हा 5 रुपये. जर एक कीर्तन एक प्रवचन केलं तर तेवढे पैसे कमी करायचे. असं विटा शिवू नको. शिवलाच पाहिजे. परस्त्री आणि परधन. शिवाजीराजांच्या जीवनातला थोडासा प्रसंग सांगतो. सगळ्यांची माफी मागून. शिवाजीराजे त्यांनी एका आबाजी सोन्या नावाच्या सैनिकाला सांगितलं म्हणे बघ तो समोरचा छोटा जो किल्ला आहे ना तो माझ्या डोळ्यापुढे पडतोय. संग्राम गीते नावाचं पुस्तक एक जळगावकरांनी लिहिलंय. खूप शिवाजी महाराजांचं चरित्र गोड आहे. आमच्या शाळेमध्ये ते थोडंसं अभ्यासक्रमाला होतं. तिथली गोष्ट आबाजी सोन्या सैनिक होता. गेला काही निवडक सैन्य घेऊन तिथल्या मुसलमानाला खालची गेलं. हिंदूंचं राज्य स्थापन केलं. पण त्यावेळेला एक मुसलमानाची तरुण स्त्री ही आपला जीव वाचवण्याकरता चालली होती. कुठेतरी नातलगांकडे आश्रय घ्यावा म्हणून ती पळत असताना या आबाजीने काय केलं, तिला पकडलं आणि तिला एका पिटाऱ्यात ठेवलं. म्हणजे शिवाजी राजांना ही भेट वस्तू देऊ म्हणून. जर आता राज्यमंत्री आहे हा जर पेटारा दिला तर कॅबिनेट मंत्र्याचा दर्जा मिळेल. जरा पुढे मान मिळेल म्हणून आला घेऊन सभा भरली होती. राजांनी विचारलं का रे आबाजी किल्ला सर करून आला का? हो म्हणे बघा ती भगवी पताका ते हिंदूंचं राज्य स्थापन केलंय. एक मुनिमजी ठेवलाय पण तुम्हाला एक भेट वस्तू आणली तिचा स्वीकार करा. राजाला असं वाटलं आणल्या असतील सफरचंद अंगूर चिकूचा पेरटारा. तो उघडला तर तरुण युवती होती. जाती धर्मापर्यंत तोंडावर गुरखा होता. राजे बोलले म्हणे तुमच्या तोंडावरचा बोरखा बाजूला करा. म्हातारे माणसं बोट टोचत होते. आपला शिवाजी बिघडला आणि काही चाणक्य होते. थांबा काय प्रसंग होतो बघा तर खरं. शिवाजी महाराजांनी त्या स्त्रीला नखशिकांत पाहिले. काय उद्गरले राजे काय उद्गरले. जरी आशीच असती आमुची सुंदराची जाई जननी रूपवान मी झालो असतो आम्ही लोकवचनांनी. आबाजी जरी हावी यशाची शुद्धी तरी हारोनी आना दुर्बुद्धी. ही माता भगिनी आमची कल्याणी कल्याणी. ही आमची आई आहे.
सर्व सरदारांना उठवलं, बजावलं. देऊनी वस्त्रभूषणे पाठवा पतीच्या सदनी. तिला बसा द्या, अलंकार द्या, तिची ओटी भरा आणि पतीकडे तिची रवानगी करा. शिवाजीराजे पुढे झाले, सर्व सरदारांना नमस्कार करावा लागला आणि तिची ओटी भरली. पती म्हणले, सांगा विटाळ होता का? काही इतिहासकारांनी शिवाजी महाराज लुटारू होते असा आक्षेप चुकीचा. शिवाजी महाराज गुजरात राज्य श्रीमंत राज्य होतं, तिथून पैसा आणावा आणि इथे रयतेला पोसावा. मावळ प्रांत अतिशय दारिद्र्याने जखडलेला होता. तिथल्या मुलांना खाऊ झाला, इथल्या लोकांना पोसावं म्हणून लुटारू नव्हते, दुसऱ्याच्या पैशाला शिवले नाही. म्हणून आमचे खेड्यागावातले पोरं शिवजयंती साजरी करतात. चांगलं आहे, शिवजयंती साजरी करावी. काही काही मुलं गाडीवर म्हणा ट्रॅक्टरवर असा फोटो ठेवतात, तोरणं बांधतात वगैरे वगैरे आणि मिरवणूक काढतात. पण पहिल्यांदा थोडीशी टाकून घेतात आणि त्या धुंदीत त्या वेशात शिवाजी महाराज अशी थोबऱ्यात ठेवावे केली. अपवित्र मुखाने त्या पवित्र माणसाचं नाव घेऊ नको. तुला अधिकार नाहीये, तुझं अपवित्र मुख आहे. या अपवित्र मुखाने शिवाजीराजाला युग पुरुष म्हणतात, भगवान गोपाल कृष्णाला युग पुरुष म्हणतात. काहीतरी विशेष प्रकारची निर्मिती करतो त्याला युग पुरुष म्हणतात. म्हणून शिवाजी राजांकडे दोन्ही विटाळणं होते आणि तुकारामांच्या स्मृती फार पथ्य या कलियुगाचं वारच काहीतरी झालं. विठ्ठला 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 तुमचा हरिपाठ पाठ नसला तर चालेल, पण तुम्ही या संस्थेच्या या 2 विटाळांना जपा. ही माझी तुमच्या पायावर मस्तक ठेवून प्रार्थना. विठ्ठला 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 म्हणून महाराज म्हणतात, ब्रह्मपुरी वास करणे अखंड न देखी जे तोंड विटाळाचे. कौतुक बऱ्या तुम्हाला विटाळ शोधा नाही, सर्व तुम्ही अगदी ब्रह्मपुरात राहतात, आनंदात राहतात. पण तुम्ही या ब्रह्मपुरामध्ये राहून काय करतात? तो आमचा एकांत आहे. आम्ही तिथे भगवंताचं चिंतन करतो. आम्हाला खरा एकांत प्रिय आहे. हा विषय आजच्या अभंगाच्या शेवटचा. तो का म्हणे आम्हा एकांताचा वास, तो का म्हणे आम्हा एकांताचा वास, एकांताचा वास ब्रह्मे ब्रह्मरस शिव सदा. तुकाराम महाराजांत आम्ही आता एकांतात राहतो. संतांनी उपाधी वाढवली नाही, आमच्या संस्थेच्या शिक्षकांनी सुद्धा उपाधी वाढवली. त्यावेळेला तर 2-2 कीर्तन हजाराला एक अर्धा गुंठा जमीन मिळत होती.
मी एका बाबांना आम्ही पायी गेलो, जुनी गोष्ट आहे. एका आमच्या शास्त्रीने घर बांधलं होतं. म्हटलं बाबा तुम्ही काही एखाद्याचा बंगला बांधला नाही. म्हटलं बाबाने सगळे दिसतात आपलेच बघले. पायी होता मी तो जण, जुनी गोष्ट आहे. बाबांची पिशी हातात धरली, आम्ही कीर्तन निघालो. बाबा म्हणला ना जे जेवढे दिसतात ना तेवढे आपलेच बघले. हा खरा एकांत आहे बरं. काही उपाधीमध्ये न पण हा खरा एकांत. थोडस बोललो तुमच्या आशीर्वादाने. नानवरांचा खरा एकांत आहे, जगद्गुरु तुकोबारांचा एकांत आहे. लाखोने लोक आळंद देऊन पंढरपूरला घेऊन जातात, तो नानवरांचा एकांत आहे. लाखोने लोक येतात. हा एकांत लोकांतातला एकांत आहे. आम्ही एकांतात लोकांत करतो, हा आमचा भाग आहे. मस्त सुंदर संसार थांबतो. एकांतात झोपडी असते, पण त्या झोपडीत फक्त बाईच नसते, सगळं असतं. हा एकांत नाही. तुम्ही जर एकांतात जाऊन संसार थाटवत असाल तर तुमचा एकांत शास्त्राला आम्हाला मान्य नाही. विठ्ठला विठ्ठला तुकोबाराची होऊन लाखोने लोक नेतात. हा तुकोबारा आमचा जोग महाराजांचा खरा एकांत. खरा एकांत भोगला आमचा जोग महाराजांनी सगळ्या संस्थेतल्या लोकांनी. जर संस्था काढली नसती काय आमचा अधिकार होता इथे ना. मी अनेक वेळा बोललोय, आणि आमच्या संसारात मय भला मिली दिप्ती भरी असं तर राहिलं असतो. काय गरज होती इथे. हे सगळे उपकार आमच्या जोग महाराजांच्या एकांतातले. म्हणून 106 वर्षापासून पुण्यतिथी साजरी होते. विठ्ठला विठ्ठला संस्थेत एकांत केला, संस्थेच्या विद्यार्थ्यांना ज्ञानदानात एकांत केला. हा खरा एकांत. लक्षात आलं का. म्हणून महाराज म्हणतात तुका म्हणे आम्हा एकांताचा वास ब्रह्मी ब्रह्मरस शिव सदा. आता ये सोवळे झाले त्रिभुवन विषमा दोन चांडेल. विठोबा संसाराच्या अंगी अवघीचा व्यसन. संसाराच्या अंगी अवघीचा व्यसन. संसाराच्या अंगी अवघीचा व्यसन. संसाराच्या अंगी अवघीचा व्यसन. आम्ही या कीर्तने शुद्ध झालो.
बद्दल बोलू. बाबांनी रात्री श्रद्धांजली वाहिली. पण पवार घराण्याचे खूप समर्थित उपकार आहेत. साहेबांनी डी भोसले साहेबांना सगळं माहिती, ते त्यांच्या घराच्या जास्त जवळ आहे. आम्ही त्यावेळेला या सोहळ्याला आलो होतो. साहेबांनी 11 लाख रुपये दिले होते, पण संस्थेला पैसा नव्हता. मग ते पैसे तसेच करून राहिले. साहेबांचं मुख्यमंत्री असताना मी त्या होतो, पण या दगडावर बसत होतो, कारण की बाकीचे सहकार्य. मग आता काही संस्थेचे फक्त बाबा म्हटले की तू ये म्हणे शताब्दीला. आम्ही आमच्या जागेवर बसायचो. पण त्या शताब्दी जे सुवर्णोत्सव झाला त्याला आम्ही हजर होतो. साहेबांनी त्यावेळेलाच इथेच कार्यक्रम झाला, पण सगळे दगडं पडले होते. हे 96, 97, 98ची गोष्ट आहे. आणि त्यावेळेला म्हणजे पवार साहेबांनी, म्हणजे अजित पवारांच्या काकांनी, शरद पवार साहेबांनी 11 लाख. मग पैसा नसल्यामुळे ते पैसे 45 लाख वापरापर्यंत वाढले. मग मोठ्यावांनी काम सुरू केलं आणि ती इमारत झाली. आणि साहेब खरं म्हणजे कामसू मनुष्य. काही वेळेला म्हणतात
5:30ला 6लाच ऑफिसात राहायचा काम साहेब 5:30-6ला इतका काम मनुष्य. एक खरोखर एक आपल्या महाराष्ट्राची खूप हानी झाली. असो विठ्ठल एकांताबद्दल बोलायचं अगोदर थोडी गोष्ट सांगतो. गोष्ट काय ऐकली असेल, मी 1-2 वेळा अभंग घेतला असेल, पण डोक्यात मी तुम्हाला बोलतो. संस्थेचं सगळं असल्या कारणाने जास्त आता माऊली वगैरे आमचे सगळे आत्माराम शास्त्री झाले, आमचे कदम माऊली सगळे शिक्षकांचे खूप खूप कार्यक्रम. पंढरपूरचे शिक्षक आहे, गोरोबा काका आलेले, उद्धव महाराज आहे, त्या आमच्यापेक्षा जास्त अभ्यास नाही. पण काय केलं, यांच्यात मी सासू असल्यामुळे ते मला बिलचं विचारायला येतात. तुम्हाला खेड्यागावचा अनुभव नाही आहे. सासूचा जबरदस्त त्या घरावर धाक असतो. त्यांच्याबद्दल बोलतो बरं का. मग सुनबाला सकाळी भाजी करायची असते, मसाला दाखवायला यावाच लागतो. मग ती सून मसाला दाखवायला येते. वास्तविक ते काही कारण नसतं, पण ती सासूचा सासूपणा 2 मिरच्या का मीठ लसूण भाजला जिरं काढ. तसा माझा सासूपणा वास्तविक त्यांची सेवा व्हायला पाहिजे होती. असो विठ्ठला विठ्ठला बाबा मोठे बावनपेक्षा शास्त्री आणि त्यांच्याकडे नंतर आमचाच नंबर. म्हणजे वयाने बरं का आम्ही असे, मी स्वतः तरी अण्णासारखा वाढलोय पण मध्ये पोकळ आहे. विठ्ठला विठ्ठला करत राहावं हे माझं ध्येय आहे. काहीतरी जीवन बदलवता येईल अशी काहीतरी घटना करत मानवी जीवनाची सार्थकता आहे. तरच विठ्ठलाचं दर्शन भगवंताच्या नरदेहाला आल्यानंतर होतं, हे प्रमाण सार्थ होतं. तुकोबांना जोग महाराजांना आनंद वाटेल. वास्तविक पहिलवान मनुष्य कुठे परमार्थात उतरतो बा, तो त्याच्याची परवानगी दाखवतो. महाराजांचा दोघं भाव, एका भावाने रेडे चक्कर होती चालू, कोणीच जात नव्हतं, गोळ्या घालावं लागत होता. पण महाराजांनी भावाला सांगितलं जा म्हणे. दोघं रेड्यांचे असे कान धरले आणि 2 रेडे बाजूला केले. ही पुण्याची गोष्ट आहे. मग ह्या माणसाने पुढे परमार्थ, पण काय महाराजांचा एकांत असेल, काय महाराजांनी हे एवढं दिव्य भव्य करून ठेवलं असेल, हे आपल्याला काहीच विचार करत नाही. फक्त आपल्याकडे बोलण्याचं फक्त शिल्लक राहिलंय. विठ्ठल विठ्ठल अगोदर गोष्ट सांगतो, नंतर ज्ञानोबांचा अभंग म्हणतो. म्हणजे तुम्हाला माझा विषय कळेल. एकांताबद्दल बोलतोय. एक मनुष्य होता, बाईचं त्याचं घरगुती भांडण झालं, गेला निघून. बाईला सांगितलं पाहिजे होतं ना, सांभाळ तुमचा संसार. बाई रागात होती, करा तुमचा तोंड काळ पांढरं कुठं करायचं असं होतं बरं का. पण घरातल्या घरात राहू द्या, बाहेर प्रगती करत नका. माझी भगिनी घरातल्या घरात मला रागात निघून 14-15 किलोमीटर शंकराचं मंदिर होतं. त्या मंदिरापर्यंत जाऊन भेटला. सकाळी गेला, तळं होतं, तिथं स्नान केलं, मंदिर स्वच्छ केलं आणि त्या मंदिरात राहू लागलं. मग ते गुरं चालणारे गुराखी यायचे त्या जंगलात. कोणी बोहाल आहे, कोणी साधू आला. झाला गावात प्रचार सुरू, बोलत नाही, खात नाही, आमच्या उतली भाकरी खातो असं प्रचार सुरू झाला. 3-4 महिने ओलांडले गेले. भगवंताचं चिंतन करायचा, त्याला जे आक्षेप यायचा. मग 2-3 महिने ओलांडले गेले. मग गावातले लोक यायला लागले, शेजारचे. कोणते लोक? बम भोले बम भोले, शंभर ते लोक यायचे. मग रात्र गांजा ओढायचा, गप्पा सप्पा मारायच्या. झाला संसार सुरू. म्हणजे महाराज कायम मंदिरात राहतात, आम्ही तुम्हाला झोपडी बांधून देतो. गेली झोपडी बांधून, झोपडीत महाराज राहत नाही. त्या झोपडीमध्ये पडले उंदर. त्या उंदरांनी महाराजांची लंगटीच कचरून काढली. ते उंदरांना काय माहिती महाराजची लंगटी. त्यांनी सांगितलं म्हणे आज झोपडीत बसतात, चिव उंदर झाले म्हणे. मांजर आम्ही तो म्हणे महाराजांनी. कारण काय शास्त्र आहे, जे ट्रेन लोक आहेत ना ते अनट्रेनला ट्रेन करतात. शास्त्री जे ट्रेन आहेत ना, पहिल्यांदा दिवशी गेला अर्धा कप, पहिल्या दिवशी अर्धाच कप टाकतो, दुसऱ्या दिवशी पुरा कप टाकतो आणि 8व्या दिवशी टिंगडीला करत येतो. हे ट्रेन लोक आणि ट्रेनला ट्रेन करतात. तसं या महाराजांचं झालं.
म्हणे महाराज उंदर निघून गेले मांजर रोडून किती दिवस दूध आणलं कोणी आणायचं पण आता आम्ही असं करतो तुम्हाला गाय घेऊन देतो म्हणे वर्गणी केली गाय घेऊन हा महाराज त्याचा हरिपाठ सुटला नामजप सुटलं हा महाराज या गायीला न्यायचा याच्या बांधावर जा त्याचं गवत कापून आण याचं विलायचं गवत कापून हा उद्योग गोमाता गोमाता तो चारा किती दिवस पुरणार असा गोमाता मग म्हणे महाराज आता आमच्याकडे काही नाही एक श्रीमंत सावकार आहे त्याची ती 40 एकर जमीन आहे तुम्हाला आम्ही 5 एकर जमीन मिळून देतो अच्छा नाही तो हात म्हणायचा मग त्यांनी जमीन मिळून दिली पहिल्या वर्षी पेरून दिलं या शिष्यांनी मग महाराज दुपारच्या प्रहरी असा भाद्रपद महिन्यातला घाम घालायचा आणि मुगाच्या शेंगा तोडायचा उडदाच्या शेंगा तोडायचा मटकी आणि त्या घेऊन त्याच्या गठोड्या तयार करायचा मुगाची गठोडी चवळीची गठोडी हरभऱ्याची गठोडी मग या रात्री यायचे महाराज आज उत्सव बनवा उत्सव महाराज मटकीची उसळ करायला जायचा उडदाची निघून जायची उडदाची सोडायला जायचा कसले तरी निघून जायची मुगाची ते शिष्य म्हणे महाराज ह्या गठोड्या लक्षात ठेवण्याचं काही तुमचं काम नाही होत आम्ही तुम्हाला एक आम्मा करून आणतो गेलेला शिष्य अंगेत आम्हा पाहून लग्न लावलं 2 वर्षानंतर महाराजांना त्या एकांतात मुलगा झाला महाराज तिथे पाळणा म्हणायचा बाळा झो कुठे डोंगरात डोंगरात पुरा प्रश्न आहे दशरथ संपता माझं दर्शन ज्ञानोबाला सांगतायत माऊली सांगतायत एकांताची व्याख्या आहे का माऊलींचा अभंग आहे घरदार ओखटे त्याची म्हणसी तरी शरीरा एवढे जा घरदाराचा त्याग करतोस एकांतात जातोस अरे शरीराचा त्याग केला घरदार ओखटे त्याची म्हणसी तरी शरीरा एवढे जा माय बाप ओखटी त्याची म्हणसी तरी अहंकार अविद्येचे कोळे बंधू सखे त्याची म्हणसी तरी काम क्रोध मद मत्सर अवघड बहिणी पाठीच्या त्याची म्हणशी तरी आशा कृष्ण मायेचे पंढर सांग कसला त्याग केला समाधीतून मौली हा भंग देत आहे ते दिले ते काय कासया म्हणे सांग मदत असे असे अरे जया भेणे तू जासी वनांतरा ते तुझंच ही सरीशी हा संसार तुला एकांतात जाऊन मिळेल याचा त्याग कर हा खरा एकांत हे जर असेल विकार आहे तो काढण्याचा प्रयत्न करा मग तुम्ही घरी राहा गाडीला कुठेही राहा पण भगवंताला न विसरणं हा खरा एकांत ज्ञानोबरानं तुकोबरांना न विसरणं हा खरा एकांत आता सगळं जगत पेटलेलं आहे इतकं विज्ञान वाढलंय आनंदीची बाई अमेरिकेच्या बाईला विचारते काय भाजी केली ती सांगते तिथून मेथीची केली म्हणते अमेरिकून सांगते आनंदीच्या बाई इतकं विज्ञान पुढे गेलं त्या विज्ञानाच्या नादी लागू नका त्याच्या आहारी जाऊ नका लक्षात आलं का जोपर्यंत तुम्हाला क्षणोक्षणाला भगवंत संत आठवत नाही तोपर्यंत माझी भक्ती माऊली रागवताय माझी भक्ती जळो ते जियाले पण आगा इथं थोडं थांबा आगा पृथ्वीवरी पाषाण नसते काही कमतरता दगडांची जर भक्तीशिवाय आणि संतांना प्रेम दिल्याशिवाय जीवन जर निरर्थक करायचं असेल तर हे करू थोडा वेळ का असेना भगवंताला संतांना आळवा ज्ञानेश्वर आम्ही नेहमी कळव म्हणून बोलतो तुकोबरांना 6 मुलं होते 6 हे मी मराठीत बोलते तुमच्याशी किती मुलं होते 3 मुली 3 मुलं आपल्याला एकच पोट्टीन एकच मोठा मुलं देत नाही आपली अशी स्थिती आहे या 75ला 6 मुलं होते 6
आणि तरी सुद्धा तुका झालाच एक ही स्थिती प्रज्ञा प्राप्त केली. आम्हाला आमची बाई सांगायला येते, तुकाराने सुद्धा सांगायला यायची. खाकडा झाला दरवाज्यात येऊन उभं राहायची. आज महाराज काही नाही बरं का घरात, तुम्ही रात्री उपाशी होते, मी पण उपाशी होते, मुलं उपाशी, काही बाजार आणून द्या, नंतर डोंगरावर जा, तुकोबरं ऐकून घ्यायचे आणि तुला काय करायचं कर. तुला गरज असेल तर भाकर आण, तुला गरज असेल तर पाणी आण, मला गरज नाही. आम्हाला बाई सांगते आम्हाला पिशवी उचलावीच लागते, आमच्या बाकीच्यांना नाही तर मला तरी उचलावीच लागते. भाजीपाला आणून द्यावाच लागतो, तेव्हा 11 वाजता खायला मिळतं. आमची स्थिती. पण या बाजार काहीच ऐकत नव्हता, डोंगरात निघून जायचा. म्हणा तुकाराम 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 आमच्या संस्थेचे बाजीराव महाराज गीता मंदिराचे, त्यांची आज पुण्यतिथी, तिथे सप्ताह सुरू आहे. असो, शेवटची तुमच्या चरणावर मस्तक ठेवून प्रार्थना करतो, काहीतरी रोज करा. जसं अन्न आपण रोज खातो ना, तसं देवाचं चिंतन एक पाळा म्हणा. या 8 प्रहरा महाराणी मोठे निमिष भरू देतो. या ओवीचं आचरण करा. ही तुमच्या पायी मस्तक ठेवून माझी नम्रतेची प्रार्थना आहे. तुका म्हणे आम्हा एकांताचा वास, 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 तुका म्हणे आम्हा एकांताचा वास. ब्रह्मी ब्रह्मरस सेवू सदा, ब्रह्मी ब्रह्मरस सेवू सदा, ब्रह्मी ब्रह्मरस सेवू सदा, ब्रह्मी ब्रह्मरस सेवू सदा. आता हे सोवळे झाले त्रिभुवन, आता हे सोवळे झाले त्रिभुवन, आता हे सोवळे झाले त्रिभुवन, आता हे सोवळे झाले त्रिभुवन. ब्रह्म ब्रह्मरस सेवू सदा, ब्रह्म ब्रह्मरस सेवू सदा, ब्रह्म ब्रह्मरस सेवू सदा, ब्रह्म ब्रह्मरस सेवू सदा. आता हे सोहळे झाले त्रिभुवन, आता हे सोहळे झाले त्रिभुवन, आता हे सोहळे झाले त्रिभुवन, आता हे सोहळे झाले त्रिभुवन. विषमधुनी सांडी आले, विषमधुनी सांडी रे, विषमधुनी सांडी
सानियाने विषमधोनी सानियाने विषमधोनी विषम दोन साले आले विषमधोन सानियाने विषमधोन सानियाने विषमधोन सानियाने विषमधोन सानियाने आले तो बोले आले दिवाला आले तो बोले आले दिवाला आले तो बोले आले दिवाला आले तो बोले आले आमच्या मौलींनी मला थोडं स्मरण करून दिलं. आपल्या संस्थेमध्ये जवळजवळ 5-7 वर्षापासून आपण सगळ्या मुलांना संध्याकाळचं जेवण देतो. 5 महिला लावल्यात पगारी. त्या महिला चपात्या करतात, मुलं भाजी भात एखादा गोड पदार्थ कोणी जर दिला तर तो करतो. हा उपक्रम तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. कारण दुपारची माजोगरी मिळायची पण ती संध्याकाळपर्यंत टिकत नव्हतं. म्हणून थोडंसं शिळं व्हायचं. मुलांना तरुण मुलं होते, त्यांना एवढं जेवणाचं जमत नव्हतं. तरुणांना थोडंसं रक्त अभ्यास करण्याकरता आहार पाहिजे म्हणून अन्नपूर्णा योजना एवढं 5-6 वर्षापासून सुरू केलेली आहे फिक्स डिपॉझिटमध्ये. आणि सकाळचा पुन्हा नाश्ताही पूर्वी नव्हता. आमच्या सर्व विश्वास मंडळांनी अध्यक्ष बाबा शास्त्री बाबा आमच्या सर्व शिक्षकांनी विचार केला. मुलांना सकाळी अगोदर विश्वसहस्रनामचा पाठ होतो. नंतर मग 7:30ला मुलं नाश्त्याला बसतात आणि नाश्ता झाला नंतर 8-8:15ला ज्या त्याचे ते पाठ आमचे शिक्षक घेतात हे तुम्हाला माहिती आहे. मग असा एक अन्नपूर्णा योजनेचा एक मोठा भाग समाजाने उचलला आहे. आम्हाला जर आता तुम्ही काही बँकेतले पैसे मलाही काढतात, मला माझ्या सैन्य काढता येतील पण 2 जणांचा लागतात, एकट्याची चालत नाही. तर तो व्याज त्याचं फिक्स डिपॉझिटमध्ये महाराष्ट्र बँकेमध्ये जवळजवळ आम्ही समाजाला 1.25 कोटीची अपेक्षा केली होती. त्याच वेळेला आम्हाला समाजाने 1.5-2 कोटी दिले. आता आणखी आमच्या संस्थेमध्ये विश्वस्त असलेले अनिल पाटील पाचपर महाराज संजय महाराज पाचपर आणखी याही वर्षी त्यांनी खूप अन्नपूर्णा योजनेमध्ये तो भाग आणलेला आहे. कारण की त्या पैशाला हात लावायचा नाही. आमच्या शिक्षकांनी सुद्धा दिले आहे बरं का. जसं तुम्हाला सांगितलं असं नाही आहे. अन्नपूर्णामध्ये बाबांचे स्वतः 2-3 लाख रुपये अन्नपूर्णा योजनेमध्ये मोठ्या भावांनी सुरू केली होती. 50,000 रुपये भावांनी टाकले होते. मग तिची कृती मात्र या विश्वस्त मंडळाने केलेली आहे. आणि तो अन्नदानात रोज मुलांना संध्याकाळी अन्नदान होत असतं, सकाळचा नाश्ता होतो आणि मुलं संध्याकाळी रोज जेवतात. म्हणजे तुम्ही द्यावं असं या माझी अपेक्षा नाही, फक्त तुमच्या कानावर ही गोष्ट असावी. आणि संस्थेला सर्व कार्यकारी मंडळी ते कारण आता बघा कौरव पांडवांच्या घरात भानगडे होते. मग आता कलियुग आहे, त्यांच्यावर कृष्ण होता, आपलं तर कृष्ण तसं नाहीच. इतकं तितकं भाग माना करता हे सगळं चालणार आहे. ते बाकीचं काही पाहू नका. पण संस्था गावकऱ्यांचं सुद्धा लक्ष आहे. गावकरी मंडळी सुद्धा जेव्हा सांगितलं तेव्हा सहकार्य करतात. आमची महाराज मंडळी सुद्धा गोशिवा आहे, काही शिवाय गायला स्वतंत्र पैसा नाही. आमचे राग महाराज तर मी फक्त फोन केला की चरा येऊनच पडतो. त्यांचा राम मारतो काय जादू एखादी कुठून ते पैसे आणता कुठून नाही. मी सांगतो राग महाराज गायींना चारा नाही, नाना 2 तासात गाडी, काही काळजी करू नका. असा सर्व समाजावर
हा सर्व भाव चालू आहे आणि संस्थेचं कार्य सर्वांचाच आशीर्वाद आहे. महाराजांचा तर आशीर्वाद आहेच आहे, माऊलींचा आशीर्वाद आहे आणि पूर्णमध्ये सगळ्या शिक्षकांनी पैसे दिले आणि त्याच्यावर आता जवळजवळ 2.5 ते 3 कोटी रुपये आहेत आणि त्याच्या व्याजावर जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत म्हणजे जोपर्यंत संस्था तोपर्यंत त्या मुलांना रोज अन्नदान चालू आहे. जवळजवळ रोज 200-250 मुलं जेवतात. आमची सर्व मंडळी संध्याकाळचा जेवणाचा पाहते. हा एक उपक्रम. आता राहण्याची गैरसोय होती तर फडणवीस साहेबांनी 5 कोटी रुपये दिले. 40 खोऱ्याचं बांधकाम चालू. पहिला स्लॅब पडला गेला, दुसरा स्लॅब आता त्याची तयारी आहे. इकडे बाबांच्या वाढदिवसाकरता आले. डोक महाराजांची तारीख आणि बाबांची मिती एकच तारीख आली होती, 9 तारीख. बाबांच्या वाढदिवसाला आम्ही आमंत्रण द्यायला शिंदे साहेबांना, मुख्यमंत्री होते पण त्यांच्या जवळचे एक नातं शिक्षक आमच्या विद्यार्थी त्यांना बरोबर घेऊन गेलो. त्यांनी आमंत्रण दिलं. शिंदे साहेबांनी सुद्धा मोठा कार्यक्रम केला. तर त्यांनी देखील 5 कोटी रुपये दिले. त्याचंही मंडपाचं काम चालू आहे. त्याचा जवळजवळ आता काही दिवसांचा स्लॅब पडेल. त्याच्यात दोन्ही काम. मुलांना राहण्याची खूप तारांबळ, कारण की आता सर्व धर्मशाळेमध्ये लग्न आता मुलांची आता आमच्या माऊलींनी देखील त्यांची ज्ञानेश्वरी ऐकणारा एक कंपनी होती. त्या कंपनी सुद्धा 10 खोल्या फडणवीस साहेबांनी 1 कोटी दिले होते. त्याच्या 10 खोल्या बांधल्या गेल्या होत्या. त्याच्यावर पुन्हा 10 खोल्या. आता पुन्हा माऊलींच्याच याच्याने पुन्हा ते कंपनी पुन्हा 10 खोल्या वरती बांधून घेत आहेत बंकर स्वामी साधनाला. अशी सगळी व्यवस्था तुमच्या बाबांच्या शास्त्री बाबांच्या सर्व आशीर्वादाने चालू आहे. संस्थेवर प्रेम करा. संस्था ही चिरकाल टिकणारी. आम्ही तर जाणारे ना, आम्ही काही कायम टिकणारे नाहीये. आता तुम्हाला हे सगळं माहिती आहे. हा काही कीर्तनाचा उपदेश नाही जे आणि संस्थेचा जो काम करेल तो विश्व खरं काम करणारे बाबा. कोणाला घ्यावं कोणाला घेऊ नये. बाबांची फार दृष्टी होती. चांगल्या बाबाने पौच्याचं वर्णन करायचे. काय पद तुला काय काय काम करतो बाबांचे खातो होती पण त्याला घेत नव्हतं. फार चांगली वृत्ती होती. असं तर आताही सगळे विश्वस्त मंडळ चांगल्या प्रकारे काम करून आहे. अन्नपूर्णा योजनेमध्ये फिक्स डिपॉझिटमध्ये तो पैसा आहे, त्याच्या व्याजावर ते सगळं चालू आहे. असो माऊलींचा तुमचा आशीर्वाद सर्वांचा असावा. तुमच्या शुभकामना संस्थेविषयी ठेवा एवढी मागणी करतो. विठ्ठल जय जय.